ज्या दिवशी अमृताला कळेल ना त्या दिवशी ही अमृता माझ्यावर तेवढंच प्रेम करेल जेवढं ती आज माझ्यावर करते। कारण जानकी, वेळोवेळी अमृतावर मी जीवापाड प्रेम करतो हे मी सिद्ध केलंय। त्यामुळे तू तिला काहीही सांगितलंस तरी ती तुला वेड्यात काढेल। जानकी, प्रयोग करून बघायचा आपण। तिला ओरडून ओरडून सांगेन की हे सगळं तू ह्यांच्यावर सूड उगवण्यासाठी केलंयस म्हणून। जानकी, तूच काय, तुझ्या पांडुरंगाने जरी ओरडून ओरडून सांगितलं ना तरी अमृता त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही। खूप विचार करून खेळतोस ना हा खेळ। अगदी बरोबर बोललीस तू जानकी। पण तुला एक सांगू, या खेळाचं मैदान तयार करण्यासाठी मला तुझी खूप मदत झाली। थँक्यू सो मच। पण आता फक्त एवढं लक्षात ठेव जानकी, तुझी इच्छा असो वा नसो, हा खेळ तुला माझ्या बरोबर खेळावाच लागेल। गावाकडच्या त्या बाईच्या प्रकरणात गवाणकर नक्कीच 12च्या भावात जाणार बघा। त्यामुळे त्या रिकाम्या झालेल्या खुर्चीवर आपण बसावा अशी आमची प्रांजळ इच्छा आहे। आमची म्हणजे नक्की कोणाकोणाची? आणि म्हणजे मी आणि माझे सहकारी। तर काय साहेब, तुम्हाला तर सगळंच माहित आहे। पण वाकनीस साहेब उगाच प्रश्न विचारून आपला खुंटा मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत। काय वाकनीस? हो, विचारायलाच हवं, कारण तुम्ही रोवलेल्या कुठल्याही खुंट्यावर आमचा विश्वास नाही। त्यामुळे उद्या बोलू। खूप मोठी चूक झाली। तू काय बोलतेस? कशाबद्दल बोलतेस? अमृताने आर्यनची, त्या दोघांचं नावही या घरात घ्यायचं नाही, माहित नाही का तुला? किती वेळा सांगायचं? अमृताने खूप मोठी चूक केली आर्यनशी लग्न करून। आर्यन जसा दिसतो तसा तो। तुला याचा शोध आत्ता लागला असेल, मला हे आधीपासून माहिती आहे। मी काही करू शकत नाही। तुम्हीच हे सगळं केलंय, तुम्हीच निस्तरा। तर माझ्यापासून माझी माणसं दूर जाण्याची सवय झाली मला। त्यात आणखी एका माणसाची भर पडली तरी काही फरक पडत नाही मला। आतून खबर आली आहे, लवकरच आपल्या ऑफिसवर रेड पाडणार आहे। का यावेळी सगळ्या ऑफिसर्सना वेळच्या वेळी पाकिटं पोचली नव्हती? आपल्यापेक्षा मोठी पाकिट त्या नरशिवनं त्यांच्या कशात घातलीत। मुद्दाम चाललंय सगळं। हे सगळं होणार हे अपेक्षित होतच झालं। आर्यन त्याच्या नाकावर टिचून त्याची मुलगी आपल्या घरात घेऊन आलाय। आता नाकच ठेचलं गेलं म्हटल्यानंतर नरसिंहासारखा साप खाणा काढणारच ना। असं आणखी किती दिवस त्या सापाला रानामध्ये मोका सोडायचाय? चानस मिळालं तर टाकून ठेचून। त्याआधी आपल्याला भरपूर कामं करायची। नरसिंह सरकारी ताकदीचा वापर करून आपल्याला त्रास देतोय असं सांगू आपण सगळ्या जगाला। पण त्याआधी सगळे पेपर्स माळसेच्या फार्म हाऊसवर नेऊन ठेवू। तुझा मोबाईल दे, आपण आर्यन दादालाच फोन करूया। काही गरज नाही त्याला फोन करण्याची। का? त्याला फोन केल्यावर तू अमृताताईशी पण बोल ना। पण त्याचा नंबर तुझ्याकडे कसा आला? त्यानेच दिला होता। म्हणाला बायकोच्या भावाने सारखा फोन करत राहायचा आणि म्हणाला की आठवण आली अमृताताईची की मी तुझ्यासाठी गाडी पाठवीन, इकडे लगेच निघून यायचं, जानकी ताईला पण घेऊन यायचं। तिला बघितलं की बरं वाटतं ना अमृताताईला म्हणून। तू काय लगेच जायला निघाला की काय तिकडं? नाही, तू येणार असशील तर आपण जाऊया। माझ्या दोघी बहिणी किती नशीबवान आहेत, त्या दोघींनाही जगातले भारी नवरे मिळालेत। त्या नालायकाची बरोबरी यांच्यासारख्या देव माणसाशी करू नको। त्यानं चांगुलपणाचं जाळं असं काही पसरवून ठेवलंय की मी जर त्याचं खरं रूप जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला तर कण्या पण माझ्यावर विश्वास नाही ठेवणार। पांडुरंगा, मी काय करू आता?